पार्टिसिपंट यायचे आहेत. एकच जण आलाय भूषण दीक्षित. भूषण, हॅलो भूषण. भूषण ऐकू येते का माझा आवाज? भूषण अनम्यूट कर तू. शुभम, हॅलो, आवाज येतो ऐकू? हॅलो, आवाज येतोय ऐकू? आवाज खूप कमी येतोय सर. आवाज कमी येतोय का? हॅलो 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 हॅलो, आता आता येतोय? हा येतोय सर आता. बरं, समजतंय का सगळं जे मी शिकवलं ते? हो. आपण मागल्या पिरियडला समुदाय संघटन, संकल्पना आणि व्याख्या, सामुदायिक विकास संकल्पना आणि व्याख्या बघितली होती. एम.जी. रॉस यांनी केलेली जी व्याख्या आहे समुदाय संघटनेची, या संदर्भातही चर्चा केली होती. आणि त्याच अनुषंगाने पुढे जाऊन आपण सामुदायिक विकासाची संकल्पना आणि व्याख्या बघितली होती, ज्यामध्ये समुदायाच्या ज्या निम्नतम गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी जे प्रयत्न होतात किंवा ते दिसून येतात प्रयत्न, ज्याला म्हणतो की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा राहणीमान, या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने जिथे कुठेतरी एक विशिष्ट प्रक्रिया राबवली जाते, ती समुदायाच्या सहभागातून आणि सहकार्यातून राबवली जाते, त्याला आपण सामुदायिक विकास असं म्हटलं होतं. आणि या दोन्ही व्याख्या बघितल्यानंतर आपण इतिहासाकडे वळणार होतो. इतिहास जी सोमवारी तुमची टेस्ट आहे 30 मार्काची मी म्हटली होती, पण आपण 20 मार्काची टेस्ट घेऊ. 20 प्रश्न राहतील आणि 30 मिनिटात ते तुम्हाला सोडवायचे आहेत. तर MCQ प्रश्न राहतील. तुम्हाला तिथे ते प्रश्न सोडवल्यानंतर लगेच ग्रुपवर तुमचा रिझल्ट टाकला जाईल. तर अशा प्रकारची एक टेस्ट तिथे राहील आणि त्यातून तुम्ही याला काय समजलं याच्या संदर्भात राहील. मी आजपर्यंत जिथे ज्या गोष्टींवर शिकवलं, ज्या बाबतीत शिकवलं, ते जे तुम्हाला दिलं ते सगळं त्यामध्ये असेल. तुम्ही किती जणांनी गुगल क्लासरूम बघितले माहित नाही, काही जणांनी अजूनही गुगल क्लासरूम इन्व्हाइट करूनही ते जॉईन झाले नाही. तर गुगल क्लासरूमवर तुमच्या संदर्भातलं जेवढं शिकवलं ते सगळं मटेरियल गुगल क्लासरूमवर आज उपलब्ध आहे. म्हणजे आज मी तुम्हाला सगळं दिलं. इतिहास जो आज शिकवणार आहे तो इतिहास सुद्धा तिथे उपलब्ध करून दिलेला आहे. तो मराठीत मी केलेला आहे. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूटचे जे हे आहेत सर आहेत त्यांच्या मार्फत त्यांची इंग्रजीमध्ये सुद्धा त्यांनी लेक्चर व्हिडिओ दाखवलेले आहेत. अशा दोन्ही माध्यमातून तुम्हाला इतिहास सुद्धा तिथे गुगल क्लासरूमवर उपलब्ध आहे. थोडस गुगल क्लासरूमला चक्कर मारून येत जा, काय काय आपल्याला दिलं आहे ते बघत जा. कदाचित तुम्हाला प्रश्न असतील ते प्रश्न तिथे टाकत जा. सर हे समजलं नाही, ते समजलं, या सगळ्या गोष्टी तिथे समजून घेत जा. त्यातून आपल्याला गुगल क्लासरूमच्या माध्यमातून अनेक गोष्टी कळू शकतात. असो, 5 विद्यार्थी जॉईन झाले, 4 विद्यार्थी, सॉरी, प्रियंका पाटील, भूषण दीक्षित, जयंत धनकर,
शुभम सावंके आणि उज्ज्वला धनकर एवढेच 5 जण जॉईन झालेले आहेत. तर आपण आपल्या पिरियडला सुरुवात करतोय. आपण साधारणतः मागल्या वर्षी व्यक्ती सहकार्याचा इतिहास बघितला आहे, गटकार्याचाही इतिहास पण बघितला आहे. त्याचप्रमाणे आपण आज समुदाय संघटनेचा इतिहास बघणार आहोत. या समुदाय संघटनेचा इतिहास बघण्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की व्यक्ती सहकार्य असो, गटकार्य असो, समुदाय संघटन प्रक्रिया असो, त्या तीनही प्रत्यक्ष पद्धती असो, या तीनही प्रत्यक्ष पद्धती या समाजकार्याच्या पद्धती असल्या तरी यांचा उगम हा पाश्चिमात्य देशांमध्ये झालेला आहे. सुरुवातीला इंग्लंडमध्ये अल्मोनर असतील, चॅरिटी कमिशन असेल, धर्मार्थ सेवा संस्था असतील, या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून लोकांना मदत करण्याची एक भावना, लोकांना सहकार्य करण्याची एक भावना, जे लोक दुर्बल आहेत, जे लोक दुर्लक्षित आहेत, ज्या लोकांना अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठीची भावना, एक परोपकाराची भावना एक लोकांमध्ये निर्माण झाली होती. त्यातूनच चॅरिटी ऑर्गनायझेशन नावाची संस्था निर्माण झाली आणि त्या चॅरिटी ऑर्गनायझेशन संस्थेच्या माध्यमातून पुढे हळूहळू गटकार्य करण्यात आलं. त्याचं स्वरूप बदलत मग हळूहळू कम्युनिटी ऑर्गनायझेशन कडे वळलं, त्या समुदाय संघटनाकडे वळलं. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये इंग्लंड आणि अमेरिकेचा इतिहास नाहीये, आपल्याला अभ्यासक्रमामध्ये भारतातील समुदाय संघटनेचा इतिहास आहे. आणि भारतातील समुदाय संघटनेच्या इतिहासाचा जर आपण जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक लक्षात घेणं आवश्यक आहे. सगळ्यांनी म्यूट करा, आपले माईक सगळ्यांनी म्यूट करा, मला डिस्टर्ब होतो. ओके, थँक्यू. तर जेव्हा आपण भारतातील समुदाय संघटनेचा विचार करतो, इतिहास बघतो, त्या भारतातील समुदाय संघटनेचा इतिहास बघताना एक लक्षात येतं की भारत हा मूळतः सामुदायिक प्रदेश आहे किंवा सामुदायिक देश आहे. वेगवेगळ्या प्रकारात समुदाय वाटला गेला आहे. त्यामध्ये ग्रामीण समुदाय असेल, शहरी समुदाय असेल, आदिवासी समुदाय असेल, त्यानंतर अनेक प्रकारचे वेगवेगळे शिक्षणावर आधारित समुदाय असेल, उद्योगावर आधारित समुदाय असेल. मला वाटतं आपल्या विद्यार्थ्यांना समजलं असेल की मी म्हणतोय की माईक म्यूट करून ठेवा. हॅलो, सगळ्यांनी माईक म्यूट करा. तर या वेगवेगळ्या समुदायाच्या संदर्भात आपल्याला इतिहास माहिती आहे भारताचा, आणि भारत हा एक सामुदायिक प्रदेश आहे असंही आपण अनेक म्हणतो. आता हे सगळं होत असताना आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि भारताला स्वातंत्र्य भेटल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतरची पुढची प्रक्रिया आपल्याला 1947 नंतर दिसून येते. 1947 नंतर ज्या काही पंचवार्षिक योजना निर्माण झाल्या, तयार झाल्या, 1952 पासून राबवण्यात आल्या, या सगळ्यांचा विचार केला तर 1947 मध्ये त्याची मुळं दिसतात. 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने ग्रामीण समाजाची पुनर्रचना करण्यासाठी ग्रामीण विकास धोरण सुरू केली. त्या धोरणांचा मुख्य उद्देश हा होता की शेतीमध्ये सुधारणा करणे, उत्पादन वाढवणे वगैरे. त्यासोबतच शेती सुधार, उत्पादन वृद्धी हे जरी असलं तरी हे समुदाय विकास किंवा स्थानिक विकास नियोजन या सगळ्यात महत्वाच्या प्राधान्यक्रमाने विचारात घेणाऱ्या गोष्टी तिथे दिसून येतात. आपण अनेक वेळा म्हणतो की शेती सुधारली तर समाज सुधारेल, किंवा अनेक वेळा आपण असंही म्हणतो की सामुदायिक विकास झाला तर शेती सुधारली किंवा शेतीमध्ये उत्पादन वाढेल. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत, या परस्पर विरोधी नाहीये, हे एकमेकांना पूरक आहे. सामुदायिक विकासाच्या माध्यमातून जे उपक्रम सरकार पातळीवर किंवा स्थानिक लोकल पातळीवर नियोजनाच्या माध्यमातून करण्यात येतात, त्या नियोजनाचा भाग म्हणून
आपल्याला सामुदायिक विकास कार्यक्रम राबवणं सुद्धा तितकं गरजेचं आहे. कारण की मी मागल्या पिढीला एकदा बोललो होतो की जर आपल्याला आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा विकास अपेक्षित असेल तर सगळ्यांना संधी देणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यांच्या विकासासंदर्भात नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मग शहरं विकसित होत गेली, आदिवासी किंवा बाकीचे काही उद्योगधंदे विकसित होत गेले, परंतु त्या तुलनेत काही ग्रामीण भागातील लोक, आदिवासी भागातील लोक मागासलेले राहिलेत, उपेक्षित राहिलेत, दुर्लक्षित राहिलेत, तर मग आपल्या भारताचा विकास झाला असं म्हणूया का आपण? नाही म्हणू शकत. भारताचा विकास किंवा एखाद्या शहराचा विकास किंवा एखाद्या जिल्ह्याचा विकास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे तिथे अपेक्षित असते की शहरासोबत ग्रामीण भाग सुद्धा तेवढ्याच प्रमाणात विकसित होणं आवश्यक आहे. म्हणून समुदाय विकासाच्या प्रक्रियेअंतर्गत जी ग्रामीण भागात दुर्लक्षित झाला होता, उपेक्षित होतात आणि त्यांना अडचणी होतात, त्यांना प्रश्न होते, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोणतरी पुढाकार घेणं गरजेचं होतं. हाच विचार स्थानिक सरकारने केला आणि म्हणून वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे. ती कल्याणकारी राज्याची संकल्पना तिथे दिसते. आता कल्याणकारी राज्य कशाला म्हणायचं? वेलफेअर स्टेट म्हणजे काय? तर आपण जेव्हा डेमोक्रेसीची व्याख्या करतो, फॉर द पीपल, बाय द पीपल, टू द पीपल वगैरे, ऑफ द पीपल, या ज्या काही व्याख्या करतो आपण, त्या व्याख्येमध्ये ती दडलेली आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की कल्याण करायचं आहे, कल्याण म्हणजे काय, वेलफेअर म्हणजे काय, जो उपेक्षित आहे, जो दुर्लक्षित आहे, जो समाज विकासाच्या प्रवाहापासून लांब आहे, अशा घटकाला समाजाच्या प्रवाहात आणणं, त्या समाजाच्या प्रवाहात त्याला मिसळून घेणं, त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं, त्याच्यासाठी विकासाचे नियोजन करणं हे तिथे अपेक्षित आहे. आणि याच अनुषंगाने जी 2 उद्दिष्ट ठरवण्यात आली त्यामध्ये स्थानिक विकास, समुदाय विकास आणि त्यासोबतच शेती उत्पादन. कारण की भारतातला 80% समाज हा कृषक आहे, शेती उद्योगावर आधारित आहे. आणि या कृषक समाजाला, शेती उद्योगावर आधारित समाजाला जर आपल्याला विकसित करायचं असेल तर त्याच्या शेतीशी संबंधित सुद्धा काही सुधारणा करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये उत्पादक क्षमता वाढवण्यासाठीचे उपाय योजना गरजेचे आहेत. आणि म्हणून 2 उद्दिष्ट ठरवण्यात आली. याच काळात मग ग्राम विकासाची, ग्राम समुदायाची संकल्पना निर्माण झाली. मग ती जशी जोशी मागे म्हणायची की ग्राम समुदाय हा काय आहे? तर ग्राम समुदायाची संकल्पना जी विकसित झाली त्याच आधारावर निर्माण झाली की गावातील अनेक गट जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण ग्राम समुदाय असं म्हणतो. म्हणजेच काय, तर गावातील वेगवेगळ्या गटांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, स्वतःवर विश्वास ठेवला. म्हणजेच आम्हीची भावना असते, आम्ही सगळे एकत्र येऊन आमच्या गावाचा विकास करू शकतो, आमचं गाव एक समुदाय आहे हा विचार त्यांच्यामध्ये रुजवणं, तो त्यांच्यामध्ये बिंबवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ग्राम समुदायाची संकल्पना निर्माण झाली, जी अजूनही जी त्या दिवशी म्हटली की ग्रामसंघ असं म्हणतो आपण, तर ग्रामसंघाची संकल्पना इथे अभिप्रेत आहे. पण ग्रामसंघ संकल्पना अभिप्रेत करताना ग्रामस्थांच्या स्वतःवरचा विश्वास जितका महत्वाचा आहे. प्रत्येक गटाला वाटलं पाहिजे की नाही, दुसरे गट हे माझे सहकारी आहेत, दुसरे गट हे माझ्या विकासासाठी साधक आहेत, दुसरे गट माझ्यासाठी सहकार्य करणार आहेत, मला सोबत घेऊन चालणार आहेत, माझ्या विकासासाठी प्रयत्न करणार आहेत. असं जेव्हा प्रत्येक समुदायातील गटाला वाटेल तेव्हा ग्राम समुदायाची संकल्पना ही अतिशय चांगल्या प्रकारे राबवली जाऊ शकते. आणि ही संकल्पना त्याच काळात गेली. आणि हे करत असताना 1945 साली अमेरिकेचं जे शहर आहे त्या अमेरिकेच्या शहरामध्ये असं दिसून ते अल्बर्ट मेयर जे आर्किटेक्ट आहेत त्यांनी अमेरिका बसवली, अमेरिकेची अनेक शहरं बसवली. त्याची नियोजक किंवा आर्किटेक्चर ज्याला आपण ते पंडित जवाहरलाल नेहरूला भेटले आणि त्यांनी मॉडेल विलेजची संकल्पना पंडित जवाहरलाल नेहरू सोबत चर्चेअंती ठरवली. आणि ही चर्चेअंती ठरवल्यानंतर असं दिसून येतं की भारतात खेड्यात राहणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, प्रगती आणि ग्रामीण समाजातील श्रेणीबद्ध संघटनेत अंतर्गत लोकशाहीकरण करायचं असेल तर ती चांगल्या आदर्श गावाची निर्मिती केली पाहिजे. मग चांगली आदर्श गावं म्हणजे काय? झालं ओके. चांगली आदर्श गाव म्हणजे काय, तर चांगल्या घराची व्यवस्था असणं, स्वच्छता असणं, समुदायाची एक विशिष्ट रचना असणं. जसं चंदीगड हे प्लॅन सिटी आपण म्हणतो किंवा गांधीनगर गुजरात मधला जे प्लॅन सिटी म्हणतो सेक्टर वाईज, त्याला चांगल्या समुदायाची रचना करणं, अशा प्रकारची संकल्पना ही मेयर यांनी मांडली की मॉडेल विलेज तयार करायचे. आणि मग त्याच्यासाठी डीपी सिंग जे होते
तर डीपी सिंग आणि जे कृषी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तेव्हाचे कृषी विज्ञान तज्ञ इंग्रजांचं राज्य 47 पर्यंत होतं. तर होम्स होरेस सी होम्स यांच्या सहकार्यातून उत्तर प्रदेशातील जे इटावा गाव आहे ते इटावा पॅलेटमध्ये हा मॉडेल विलेजचा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पाचं मुख्य उपक्रम म्हणजे काय होते तर ग्रामीण भागातील लोकांना साक्षर करणं. कशा बाबतीत साक्षर करणं तर माती संरक्षण, पशुसंवर्धन, स्वच्छता, सामाजिक शिक्षण, पीक, कामगार यासोबतच ग्रामीण भागातील जे उद्योग आहे, लघु उद्योग आहे, कुटीर उद्योग आहे, याबाबतीत प्रशिक्षण देणं, त्यांना प्रात्यक्षिक दाखवणं, नंतर विविध संस्थांना भेटी देणं, विविध संस्थांमध्ये समन्वय साधणं, या सगळ्या गोष्टी या प्रकल्पांतर्गत राबवल्या जातात त्या लोकांसाठी. त्यानंतर या प्रकल्पाअंतर्गत वृत्तपत्र होते जे ग्रामीण विकासासंदर्भात ग्रामीणांसाठी ज्या शासनाच्या योजना होत्या त्यासाठीची मदत करत होते, मार्गदर्शन करत होते. त्यानंतर वीजभट्टी, चामड्याचे उद्योग, इतरही उद्योग जे लघु उद्योग म्हटलं, ग्रामीण उद्योग ज्याला म्हणतात, त्याला योग्य प्रकारचे प्रशिक्षण देण्याचं काम तिथे करत होते. काही जाणीव जागृती निर्माण करण्याचं काम तिथे करत होते. त्यांच्यामध्ये योग्य प्रकारे दिशा देण्याचं काम तिथे करत होते. देशमुख सर हो हो ते तर स्क्रीनशॉट काढितलं तो रे काढायचं मग काय नाही शिक्षक पाहिजे जात ना नाही मग फालतू जाते ते मोदी बदल्या म्हणजे मदन पावरा कोण आहे? हो सर काय आवाज नका करू ना. हो सर हा तुम्ही बोलताय तर पिरियड डिस्टर्ब होत आहे. तर जी नियुक्ती केली वीटभट्टी, ग्रामभट्टी यांच्यासाठी छोटे छोटे जाहीर देणे, ग्रामीण उद्योगासंदर्भात लेख लिहिणं, त्या लोकांच्या गरजा ज्या आहेत त्या गरजा कशा भागवल्या जातील या संदर्भात माहिती देणं, अशा अनेक गोष्टी ग्रामीण वृत्तपत्राच्या माध्यमातून तयार झाल्यात. प्रशिक्षित मानववंशशास्त्र या संदर्भात काही लिहायला लागले. त्यातूनही ग्रामीण विकासाच्या संदर्भातली त्या समुदाय संघटनेसंदर्भातली प्रक्रिया सुरू झाली. आता पार्किंग या संदर्भात काय म्हणतात 1997 मध्ये की इटावा प्रकल्प बहुधा भारतातील सर्वात प्रथम मॉडेल आहे, सर्वात पहिला आणि सुंदर प्रकल्प आहे. नेहरूने होमच्या मदतीने हा प्रकल्प सुरू केला आणि भारतातील पहिल्या पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 या काळातील पहिला पंचवार्षिक योजनेतील अतिशय यशस्वी प्रकल्प म्हणून या इटावा पायलट प्रकल्पाकडे बघितलं जातं. इटावा पायलट प्रकल्पाचं मुख्य नाविन्य म्हणजे काय तर ग्राम स्तरावर ग्रामीण स्तरावर कामगार ही ग्रामस्थ आणि सरकार यामध्ये दुवा बनले. तर ग्राम स्तरावर कामगार आपण अनेक वेळा म्हणतो की आपल्याला स्किल नाही आहेत, आम्हाला रोजगार नाही आहेत. आता आपण ज्या गावात राहतो, आपण ज्या खेड्यात राहतो, आजच्या परिस्थिती अनुषंगानेही आपल्या इतिहासाचं थोडस विश्लेषण करणं गरजेचं आहे की आपण ज्या खेड्यात राहतो त्या खेड्यामध्ये रोजगाराच्या संधी नाही आहेत का? आपण आहेत. आपण जर कुशल कामगार झालो किंवा कुशल आपण हे झालो ज्याला आपण सर्वंट झालो तर आपण आपल्या ग्रामीण भागासाठी काम करायला इच्छुक आहोत का? नाही आहोत. आपल्याला जी काही धारणा असते, एक मानसिकता असते, एक मानसिकतेतून आपण जो विचार करतो तो शहराकडे वाटचाल करणार असतो. मग ग्राम स्तरावर ग्रामीण कामगार तयार करणं, असे कामगार तयार करणं की ज्यामधून ग्रामीण भागाचा विकास होऊ शकेल, हा इटावा पायलट प्रकल्पाचा सगळ्यात महत्वाचा उद्देश होता. आणि तो काय करायचा तर ग्रामस्थांना काय पाहिजे, मग त्यामधूनच बलवदारी पद्धतीच्या संदर्भातला विचार जो निर्माण झाला तो डिसेंट्रलाइज म्हणजे विकेंद्रित व्हायला लागला. मग कुठल्याही समाजातील व्यक्ती कुठलाही उद्योग करायला लागला आणि म्हणून ग्रामस्थ आणि सरकार यामध्ये दुवा म्हणून ग्रामीण स्तरावरील कामगाराकडे बघितला जाऊ शकला, ग्राम बघायला लागले. नंतर ग्रामीण भागातील नोकरशाही संतुलन राखण्यासाठी कमी खर्चाचा अगर बिगर तज्ञांची केडर तयार करण्याची कल्पना होती. म्हणजे काय तर ग्रामीण भागात नोकरशहा हे काय असायचे हुकुमशहासारखे वागायचे आणि त्यांच्या मताने त्यांना ऐकायचं, ग्रामस्थांनी ते म्हणतील तसं करायचं आणि ग्रामस्थांवर स्वतःच्या मताचा, स्वतःच्या विचाराचा, स्वतःच्या योजनांचा प्रभाव लादायचा हे काही योग्य नव्हतं. आणि म्हणून बिगर संतुलन कमी करण्याचं त्यांचं नियंत्रण फक्त काही मर्यादित बाबी बाबतीत असायचं. तर बिगर तज्ञांची केडर म्हणजे जसं केडर असतं, आयएसचं केडर असतं, आयएस ऑफिसरचं, तसंच बिगर तज्ञ ग्रामीण भागातले लोक जास्त लेवलची करू. तर अशा प्रकारची
त्याला म्हणतो की एक टीम तयार केली, केडर तयार केला, एक संघटना तयार केली आणि त्यामध्ये बिगर तज्ञ होते आणि ते सुद्धा ग्रामीण भागामध्ये योग्य प्रकारे काम करू शकतील अशा प्रकारचं तिथे नियोजन होतं. त्यांचे फील्ड अधिकारी कधीच म्हणजे ज्या बिगर तज्ञ होते त्यांना हे मदत करायची, ज्याला आपण टीओटी म्हणतो, ट्रेनिंग ऑफ टीचर्स म्हणतो किंवा ट्रेनर. मदान पावरा, तुमच्याकडून वारंवार डिस्टर्बन्स होत आहे. मोटरसायकलवर चालले तुम्ही. हॅलो हॅलो. हो सर. पिरियड हजर नको राहू ना, काही कंपल्सरी नाही ना असं मोटरसायकलवर जाऊन. काही झालं तर काय करणार तुम्ही? बंद करा तुमचा तो मोबाईल, पिरियड ऑफ करा तुम्ही. गाडी चालवता चालता इकडे पिरियड कडे लक्ष, तिकडे लक्ष, काय कसं होईल? 10 मिनिटं थांबून घ्या ना. काही अर्जंट आहे का? ऍडमिशन साठी जात होतो सर, चोपडेला येतोय सर. मग कशाला पिरियड करतोय? हे मल्टीपर्पज कामं करायची नाही पिरियड मध्ये. नका करू पिरियड, कंपल्सरी थोडी आहे तुम्हाला पिरियड केलं पाहिजे. अटेंडन्स फक्त माझ्याकडे येईल ती 10:40 पिरियड सांगतो, 10:40 येऊ शकले असते तुम्ही. त्या सकाळी लवकर निघू शकले असते, झोपडे घेऊन पिरियड अटेंड केला असता. डिस्टर्ब करण्याची कामं करायची का? तर आपण होतो साधारणतः विटा पायलट प्रोजेक्टच्या संदर्भात जे काही पार्किंगचं मत होतं त्या पार्किंगच्या मताच्या अनुषंगाने आपण विचार केला आणि त्यानंतर पुढे गेलो होतो ते ग्रामीण कामगारांनी हे नोकरशाहा संदर्भातलं. तर बिगर तज्ञांची फील्ड जी काही टीम तयार व्हायची त्या टीमला फील्ड ऑफिसर मार्गदर्शन करायचे, पण ते फील्ड ऑफिसर कधीही खेड्यांना भेट द्यायची नाही, क्वचितच त्यांची भेट व्हायची आणि त्यातून ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमासंदर्भात विटा पायलट प्रोजेक्ट मध्ये विकास दिसून आला. त्यानंतर 1951 मध्ये इटावा पायलट मॉडेलचे मोजमाप करून 300 गावात याच प्रकारची इटावा पायलट प्रोजेक्ट मॉडेल म्हणून तयार झाला. तशा प्रकारची 300 गावं तयार करण्यात आली. ते प्रत्येक राज्यामध्ये एक आणि नंतर 5200 ब्लॉक मध्ये ते वाढवण्यात आलं. स्केलिंग ऑफ फोर्ड फाउंडेशन अजूनही कार्यरत आहेत आणि फोर्ड फाउंडेशननी संयुक्त अमेरिकाच्या तांत्रिक सहकार्याच्या आधारे आणि त्यांचं आर्थिक मदत घेऊन हा प्रकल्प 5200 गावांमध्ये राबवला गेला. त्यानंतर पार्किंग असेही म्हणतात की इटावा प्रकल्पातील यश प्रामुख्याने तांत्रिक होते, ग्रामीण संघटनेच्या सामाजिक बाबींकडे लक्ष दिले नाही. त्याचप्रमाणे भारतातील सामाजिक विकास कार्यक्रमामध्ये लोकांच्या सहभागाचे स्वरूप अपुरे राहिले, कारण लोकांचे योगदान म्हणजे श्रम किंवा एक प्रकारचे योगदान देणे होते. गरीब लोकांसाठी बहुधा ते श्रम किंवा रस्ते, विहिरी, शाळा, आरोग्य केंद्रे दुरुस्त करण्यासाठी व कामगाराच्या स्वरूपात होते. पण श्रम देणं म्हणजे फक्त श्रम देऊन मी मोकळा होतोय, माझी काही जबाबदारी नाही असं होत नाही. पार्किंग असे म्हणतात की जे काही अपयश आलं या इटावा पायलट प्रकल्पामध्ये त्याचं कारण आहे की लोकांनी श्रमाच्या माध्यमातून गावाला मदत केली, गाव विकासासाठी कार्यक्रम राबला. आता तुम्ही बघत असाल पाणी फाउंडेशन असेल किंवा मग अली खानचं कुठलं आहे जी चळवळ आहे, तर त्या सगळ्या चळवळीमध्ये असं दिसून येतं की लोक श्रमदान देतात, मोठे मोठे बंधारे बांधले जातात. पण तो बंधारे बांधल्यानंतर बंधाऱ्याच्या पाण्याचं सिंचन व्हायला पाहिजे किंवा पाणी टिकवण्यासाठी काय काय करायला पाहिजे या सगळ्या संदर्भात ते अनाभिज्ञ असतात. त्यानंतर त्यांची बक्षीस घेतल्यानंतरची भूमिका सांगते. मला हे म्हणायचं की श्रम करून इतकंच मोठा बंधारा बांधला, इतक्या श्रमदान केलं, इतके तास श्रमदान केलं असं म्हणून चालणार नाही. आपल्याला श्रमदानासोबतच समुदाय संघटन प्रक्रियेमध्ये त्यांची त्याशी बॉन्डिंग महत्वाची. जोपर्यंत समुदायातील लोक हा मी केलेला आणि माझ्यासाठी केलेला प्रकल्प आहे ही धारणा निर्माण होत नाही तोपर्यंत ते शक्य होत नाही. आणि इटावा पायलट प्रकल्पामध्ये साधारणतः असं दिसून आलं की लोकांनी श्रम केलेत परंतु त्या श्रमाचं स्वतःसाठी काही आहे किंवा स्वतःच आहे ते असं समजण्यात ते कुठेतरी कमी पडले. त्यानंतर मग पुढे हळूहळू
स्थानिक स्वराज्य संस्थेचं विकेंद्रीकरण झालं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बलवंतराव मेहता समिती जी निर्माण झाली होती पंचायत राज संदर्भात, त्या पंचायत राज संदर्भात बलवंतराव मेहता समितीने 3 टायर सिस्टीम निर्माण केली. मग 3 टायर सिस्टीम मध्ये मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावर समित्या त्या ग्रामीण विकासाच्या नियोजनासंदर्भात, ग्रामीण विकासाच्या प्रशासनासंदर्भात, ग्रामीण विकासाच्या अंमलबजावणी संदर्भात तयार झाल्या होत्या. या तिन्ही पातळीवरून ग्रामीण विकासाच्या विविध योजना तयार होत होत्या. त्या तयार झालेल्या योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्ष होत होती आणि प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये या तिन्ही स्तराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या योजना राबवल्या जात होत्या. जिल्हा स्तरावर साधारणतः ज्या योजना यायच्या त्याच्या योजनांची अंमलबजावणी पंचायत समिती मार्फत ग्राम स्तरावर व्हायची आणि ग्रामीणांचे प्रश्न ग्रामसेवकाच्या माध्यमातून पंचायत समितीद्वारा ते जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडे पोहोचायचे आणि त्यातून मग ग्रामीण विकासाच्या अनेक योजना पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून तर आता 13वा, 14वा, 15वा वित्त आयोग या सगळ्यापर्यंत त्या सगळ्या झाल्या. त्यासोबतच पंचवार्षिक योजनेमध्येही त्याच्या संदर्भात तरतूद करण्यात आली. नंतर पुढचा आहे समुदाय विकासाच्या प्रारंभिक उद्दिष्टापैकी एक म्हणजे ग्राम नियोजन आयोग. आता ग्राम नियोजन आयोग जो आहे तुम्हाला कदाचित पोस्का माहित असणार. POSCARB पोस्का. P फॉर प्लॅनिंग, O फॉर ऑर्गनायझेशन, S फॉर स्टॉकिंग, R फॉर रिपोर्टिंग, P फॉर बजेटिंग, R फॉर रेकॉर्डिंग आणि पोस्का. हे पोस्का जे आहे ते पोस्का म्हणजे ग्राम विकास नियोजन आयोगाचं काम. ग्रामीण लोकांच्या अडचणी काय, प्रश्न काय, विकास कसा होईल या सगळ्या संदर्भात ग्रामसेवकाच्या माध्यमातून लोकांच्या गरजांची डिमांड, लोकांचे प्रश्न, लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा पंचायत समितीमध्ये असतो त्या व्हिडिओ मार्फत जिल्हा स्तरावर पोहोचून आणि जिल्हा स्तरावरून त्या राज्य शासनापर्यंत पोहोचणं. राज्य शासन त्या गरजांच्या आधारे त्याच्या मायक्रो प्लॅनिंगच्या आधारे काय आवश्यक आहे त्याचं नियोजन करेल आणि त्याचं नियोजनाची अंमलबजावणी परत रिव्हर्स सायकलने जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्याद्वारे पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचेल. अशा अनेक धोरणं ही ग्राम विकास नियोजन आयोगाच्या आहेत आणि या ग्राम विकास नियोजनाच्या आयोगाच्या या धोरणानुसार पुढे वाटचाल होत गेली. त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी वाटप झाल्या, ग्राम विस्तार अधिकाऱ्यांची वाटप झाल्या, जिल्हा परिषदेचे CEO, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वाटपाचं नियोजन झालं आणि या नोकरशाही आणि गावातील लोक या लोकांच्या समन्वयातून एक विशिष्ट अशा प्रकारचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेक वेळा असं दिसून येतं की लोकांना काय पाहिजे हे न जाणता फक्त कागदोपत्री अनेक योजना हे ग्रामसेवक असतील किंवा अजूनही कोणी असेल, ग्राम विस्तार अधिकारी असेल किंवा व्हिडिओ हे तयार करतात. त्यांना जे काही वाटलं, त्यांना जे काही पटलं, त्यांना जे काही दिसलं किंवा गावातील काही निवडक मंडळी ज्यांना आपण सो कॉल्ड लीडर्स म्हणतो त्या लीडर्सनी त्या सांगितलं त्याच्या आधारावर ग्राम विकासाच्या योजना शासनापर्यंत पोहोचून त्याची नियोजन करून त्याची नवीन योजना तयार करण्याचं काम असं दिसून येतं. त्यामुळे विरोधाभास झाला, परस्पर मतभेद झाले, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या तणाव निर्माण झाले आणि हा इतिहास आपण अनेक वेळा बघतो. अनेक NGOs ग्रामीण भागात काम करण्याचं कारणच आहे की शासनाच्या माध्यमातून जे काही ग्रामीण विकासाची कामं होत होते, समुदाय संघटनेची कामं होत होती, ते समुदाय संघटनेची कामं ही शासनामार्फत अतिशय योग्य प्रकारे झाली नाही. समुदायाला कधी संघटित करण्याचा प्रयत्न शासनाच्या यंत्रणेने केला नाही. शासकीय यंत्रणेचं काम फक्त लोकांपर्यंत गरजा त्या योजना शासनाच्या पोहोचवणं, औपचारिकता पार पाडणं इथपर्यंत होतं. परंतु त्याच शासनाची योजना जेव्हा अण्णा हजारे राबवतात, त्या शासनाची योजना जेव्हा पोपटराव पवार राबवतात, त्या शासनाच्या योजना जेव्हा चैत्राम पवार राबवतात तेव्हा त्याच योजना यशस्वी होतात, कारण की त्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. त्यामुळे या काळामध्ये असं दिसून येतं की अनेक प्रकारच्या शासकीय आणि प्रशासकीय योजना या आणि राबवताना शासनामध्ये आणि गावकऱ्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि म्हणून ऊर्ध्वगामी जबाबदार भूमिकांमध्ये कर गोळा करणे, कायद्याची अंमलबजावणी करणे आणि इत्यादी महत्वाची कामं फक्त शासनाच्या स्तरावर व्यवस्थित होत होते, बळजबरी करण्याचा प्रयत्न केला जातो. याच गोष्टी मी इथे सांगितलेल्या सगळ्या.
त्यानंतर पुढचं आहे भारतातील कामगार संघटना. कामगार संघटना एकत्रित आवाज होण्यासाठी कामगार संघटना आणि अनेक प्रकार आहेत. भारतात 1918 पूर्वी कामगार संघटना अस्तित्वात नव्हत्या. अबानी मुखर्जी यांनी तत्कालीन भारतीय कामगार चळवळीचा मार्ग आणि सुधारणावादी स्वरूपाचा तपशील दिला होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रवादींना औद्योगिक कामगार चळवळीची शक्ती आणि कामगार संघटनेच्या शक्तीची जाणीव झाली होती आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी मग साधारणतः अनेक प्रकारचे कामगार संघटनांच्या माध्यमातून लोक एकत्रित व्हायला लागले. प्रामुख्याने तत्कालीन वसाहती सरकारला धोका देण्यासाठी स्वातंत्र्य पळावळ काळातील संघटना वसाहत विरोधी असून स्वतंत्र चळवळीशी जोडलेल्या नाहीत म्हणून कामगार संघटनांना अनेक वेळा वेगळं टाकलं लागलं. स्वातंत्र्यानंतरही कामगार संघटना या वर्गाधारी संघटनांमध्ये व्यस्त असताना राजकीय पक्षांशी ओव्हरलॅपिंग संवाद होता, म्हणजे त्यांच्याशी जोडलं नाही. राजकीय परिस्थिती किंवा राजकीय पार्श्वभूमी आणि कामगार संघटना यांचं कधीही जोडलं नाही आणि त्यामुळे त्यांचं ऑर्गनायझेशन होऊ शकलं नाही. समुदायाला एकत्र करायचं असतं तर प्रत्येक घटकाला एकत्रित केलं पाहिजे हा विचार मी पूर्वी सांगितला. त्यामध्ये मग ते कामगार संघटना असतील, लोकांच्या संघटना असतील, महिलांच्या असतील किंवा कोणी असो त्या प्रत्येकाला एकत्रित केलं पाहिजे हाही विचार तिथे अपेक्षित होता. आणि म्हणून भारताचा इतिहास जर बघितला तर कामगार संघटनाचे वेगळं अस्तित्व दिसून येतात. शरदराव असतील किंवा मग अजून शरद जोशी असतील किंवा अजून कोणी असतील, या सगळ्यांनी जे काही कामगार संघटना संदर्भात मृणाल गोरे असतील या सगळ्यांनी जी कामं केली ती तुम्हाला माहिती असणार. पुढचं आहे भारतातील समुदाय विकासाला जो मुख्य अडथळा आहेत त्या काही आहे समाजाचे पदानुक्रमित संस्था, म्हणजे ज्याला प्रायोरिटी दिल्या. राष्ट्राची धोरणं समाजातील उद्दिष्ट असले तरी पारंपरिक नेते आणि नवीन नेते दोघांनीही वैयक्तिक मूल्य स्वीकारण्याची समज होती. म्हणजे मूल्य कोणती स्वीकारायची या संदर्भात अनेक प्रकारचे संभ्रम होते, शंका होते, अडचणी होते. आणि म्हणून 1960च्या शतकात समुदाय विकास आणि पंचायती राज संस्थांमध्ये उत्साह कमी होऊ लागला. व्यापक संघटनेमध्ये व्यापक संघटनेत आणि कार्यक्रमामधून श्रीमंत आणि सामान्य वर्गाचा फायदा झाला. बऱ्याच सक्षम असणाऱ्या घटकांमध्ये सहयोगात्मक पद्धतीने काम करण्याची आणि त्यामध्ये बदल घडवण्याची वृत्ती जी होती ती निर्माण न झाल्यामुळे तो कार्यक्रम यशस्वी ठरला नाही. शेवटी 1960च्या दशकात हरित क्रांतीच्या प्रारंभाने कृषीमध्ये उत्पादन वाढ झाली आणि म्हणून भारताचा सामाजिक विकास कार्यक्रम सुरू झाला. पण तो कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की एक्सटेन्शन प्रोग्राम ज्याला म्हणतो, एक्सटेन्शन प्रोग्राम अजूनही तेवढेसे जोर धरू लागले नाहीत. अजूनही अनेक एक्सटेन्शन प्रोग्राम ज्या सामाजिक विकास कार्यक्रम आहेत हे अजूनही अपेक्षित असतात. तर सामुदायिक विकास कार्यक्रमामध्ये जो विश्वास ग्रामस्थांचा अपेक्षित आहे, मग जो विश्वास शेतकऱ्यांचा अपेक्षित आहे, जो विश्वास शासनाचा गावकऱ्यांवर अपेक्षित आहे, त्या संघटने व समुदायावर अपेक्षित आहे, तो तिथे नसल्यामुळे सामाजिक विकास कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो. आणि तेव्हापासून मग कामगार संघटना असतील, शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील, समुदाय ग्रामीण भागातील विविध घटक असतील, या सगळ्यांना कुठेतरी एक प्रकारचे त्याला म्हणतात व्यापारी दृष्टिकोन ठेवून एक प्रकारचं काही हिशोबी वृत्ती ठेवून जी काही सौदेबाजी झाली, मग राजकीय पक्षांनी केलेली असेल, नोकरशहांनी केली असेल, यांनी काही सौदेबाजी केली आणि त्यामुळे अनेक असं दिसून येतं की भारतीय समुदायामध्ये भारतीय समुदाय संघटनेचा इतिहास बघितला तर अजूनही डायव्हर्सिटी दिसून येते, विविधता दिसून येते, एकपणा दिसून येत नाही. कुठल्याही गावात गेल्यानंतर कोणीतरी सरळ आमचं गाव असं म्हणणार नाही, आमच्या गावातला सगळे गट आम्ही एकत्र आहोत असं म्हणणार नाही. म्हटलं तर फक्त वरवर दिसण्यासाठी होती. ऍक्च्युअल मध्ये जर आपण त्याचा विचार केला आणि ऍक्च्युअल आपण काही जर काळात त्यांच्यासोबत वास्तव केलं तर त्यांच्यामध्ये हेवे दावे किंवा त्या मतभेद दिसून येते. आणि म्हणून सामुदायिक संघटन प्रक्रियेमध्ये जी अपेक्षित आहे की आम्हीची भावना जी अपेक्षित आहे ती आम्हीची भावना नसल्यामुळे साधारणतः ज्या सगळ्या गोष्टी दिसून येतात त्या इथे इतिहासामध्ये मांडल्या आहेत. तुमच्या वाचू शकता पीपीटीच्या आधारे. त्यानंतरही पुढचा इतिहास आहे. आपल्याजवळ वेळ कमी आहे, 5 मिनिटं झाले आपल्याजवळ. त्याचा इतिहास तुम्ही त्या पीपीटीच्या आधारे गुगल क्लासरूमला टाकलाय, त्याचा वाचू शकता. इथे आपण इतिहासा संदर्भात थोडक्यात आढावा घेतात. वेळ कमी होता, इतिहास करत 3, 4, 8 पिरियड मला शिकवायचा होता. कोरोनामुळे आपण लॉकडाऊनमुळे आपण भेटू शकत नाही. इथपर्यंतचा इतिहास तुम्हाला आहे. हा इतिहास पूर्ण लिहून आहे, पूर्ण सविस्तर शिकवला आहे, लिहून सांगितलं आहे. तुम्हाला आता काही प्रश्न असतील, अडचणी असतील ते विचारू शकता.
क्लासवर हा इतिहास उपलब्ध आहे. हॅलो, कोणाला काही प्रश्न आहेत? सविस्तर तुम्ही वाचू शकता सगळं डिटेल. आणि हा तुम्ही बाकी इतिहास वाचण्यापेक्षा झेरॉक्स असेल, कोणाच्या नोट्स असतील परंपरागत, त्या वाचण्यापेक्षा हा वाचा. हा इतिहास मी अतिशय अपडेट असं इग्नू, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी यांच्या वेबसाईटवर असणारा किंवा मग ई पाठशालामध्ये असणाऱ्या अनेक स्टडी मटेरियल मधून कलेक्ट केले आहे. त्याचं मराठी ट्रान्सलेशन केलं आहे आणि ट्रान्सलेशन करून तुम्हाला ते दिलेलं आहे. त्यामुळे हा इतिहास अतिशय म्हणजे ज्याला वास्तविक म्हणूयात किंवा मग खरा म्हणूयात, तो खऱ्या प्रमाणात मांडलेला आहे. काही ठिकाणी काही इतिहासामध्ये काही गोष्टी टाळलेल्या आहेत, यामध्ये एकही गोष्ट टाळल्या गेली नाही. जो भारताचा इतिहास 1947 पासून सुरू झाला, 1947 पासून समुदाय संघटनेचा पूर्ण इतिहास या ठिकाणी मी मांडलेला आहे. आता कोणाला काही प्रश्न असतील तर 3 मिनिटं बाकी आपल्याकडे विचारू शकतो. ऐकू येते माझा आवाज? हॅलो हॅलो, कोणाला काही प्रश्न आहे? सर हा बोलिये. सर इटावा प्रकल्प कधी स्थापन करण्यात आला सर? 1948 ला. हो. आणि तुम्हाला सामाजिक विकास जसं असेल तर त्यामध्ये वेगळे प्रकल्प पण आहे. आता आपण तो विषयामध्ये पण आहे, जर शिडी असतो काही तर त्यामध्ये इटावा पायलट, मार्थांडम, नीलाखोरी, फिरका विकास, त्यानंतर मग सेवाग्राम, नंतर मग भूदान, असे अनेक प्रकल्प तुम्हाला त्यात शिकायला भेटणार आहे. ते आहे शिडीचे जर विद्यार्थी असेल तर. पण एक लक्षात घेणं आवश्यक की या सगळ्या प्रक्रियेचा इतिहास जर बघितला भारताचा, तर भारतामध्ये नोकरशाह विरुद्ध ग्रामीण समुदाय आणि ग्रामीण समुदायाला संघटित न होऊ दिल्यामुळे ग्रामीण जीवनाची किंवा ग्रामीण परिस्थितीची जी वाताहत झाली, ती वाताहत तुम्हीच बघतायत. आज आपण गावात गेलो तर भकास वाटतं. आपण उन्हाळ्यात जर गावात गेलो तर असं कोणीच असं वाटतं की काय आहे, भकास पण आहे. एकमेकांशी बोलायला तयार नाहीत, लोक एकत्रित तयार नाहीत, एकमेकांवर विश्वास राहिला नाही. आणि विश्वास राहिला तर विश्वासघात होण्याची दाट शक्यता असते. असे अनेक प्रसंग प्रत्येक व्यक्तीला अनुभवायला भेटतात. त्यामुळे समुदाय संघटन प्रक्रिया जी आहे ती आम्हीची भावना जी निर्माण होणं अपेक्षित आहे, आम्ही एकत्र आहोत जे थिंकिंग निर्माण होणं गरजेचं आहे, ते नसल्यामुळे मी म्हणून पहिल्या पीपीटी मध्ये म्हटलं की ग्रामस्थांचा स्वतःवर असलेला विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विश्वास हा सगळ्यात महत्वाचा आहे की तो करतो तो बरोबर आहे. पहिलीची गावं का सधन होती, श्रीमंत होती, कारण की त्या गावामध्ये एकमेकांवर विश्वास होता. पंच कमिटी जी काम करेल किंवा निर्णय घेईल तो गावाच्या विकासाचा, गावाच्या योग्यतेचा, गावाच्या भल्याचा करणार ही धारणा होती. आणि म्हणून त्या संघटनेला ते काम करतात आणि म्हणून तेव्हा समुदाय संघटित होतात. पण जेथून फितुरी चालू झाली, जिथून स्वतःचा स्वार्थ चालू झाला, जिथून मला काय करायची ही भावना की थिंकिंग तीव्र झाली, तिथून मग संघटन प्रक्रिया हे झाली. आता मला नेहमी हा प्रश्न पडतो की मग आपण हा विषय काय शिकायचा? जर गावात आपण इतिहास बघितला भारताच्या स्वातंत्र्यपूर्वापासून आजपर्यंत लोक संघटित होऊ शकत नाही, मग संघटन शिकायचं का? समुदाय संघटन हा विषय शिकायचा का? तर मित्रांनो, समुदाय संघटन शिकायचं असेल तर आपल्याला शिकायचं याच्यासाठी आहे की कारण आपल्याला करता येऊ शकतं. काही लार्ज स्केलवर नाही पण स्मॉल स्केलवर, लहान खेळ असतील जिथे 800 लोकसंख्या आहे, 1000 लोकसंख्या आहे, 1200 लोकसंख्या आहे, तिथल्या लोकांना आपण संघटित करू शकतो, तिथल्या लोकांना ऑर्गनाईज करू शकतो, तिथील मॉडेल आपण दुसऱ्याकडे वापरू शकतो. आणि म्हणून अशा ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की आपण समुदायाला संघटित करणं हे अपेक्षित आहे. परंतु एक लक्षात घेणं हेही अपेक्षित आहे की समुदाय संघटित करणं म्हणजे सगळे मनाने एकत्रित येणं, सगळे गट एकत्रित येणं, सगळ्यांमध्ये एकीची भावना, सगळ्या गटांना वाटतं की नाही आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य केलं तर आमचा विकास होऊ शकेल, आम्हाला आमच्या विकासासाठी प्लॅनिंग आम्हाला करायचं आहे, त्याचं
इम्प्लिमेंटेशन आम्हाला करायचं आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचे थिंकिंग त्यांच्यामध्ये निर्माण होईल, तो विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होईल, तेव्हाच कुठे ग्रामविकासाची संकल्पना या समुदाय संघटनेची संकल्पना ही योग्य प्रकारे